मित्रांनो, तुमच्याकडे तुमचं मतदान कार्ड आहे का? पहा, तुमच्या कुटुंबात अनेक मतदान कार्ड असतील, पण याचा आता काहीच उपयोग होणार नाही जर SIR मॅपिंग केला नाही तर. तुमच्या गावात तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा दौंडी देऊन किंवा तुम्हाला समजलं असेल की SIR फॉर्म भरायचा आहे. आता SIR फॉर्म ऑफलाईन कसा भरायचा, कालच व्हिडिओ पब्लिश केलेला आहे, तो जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने भरू शकता. पण तुम्ही बाहेर असाल किंवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या SIR फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यांना काही अडचणी असतील त्या सुद्धा समजून जाईल. पहा, SIR मॅपिंग म्हणजे काय? 2002 च्या यादीशी आताची जी काही तुमची मतदान आहेत ती लिंकिंग करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की माझं 2002 च्या यादीत नावच समाविष्ट नव्हतं. 2002 च्या यादीत तुमचं नाव समाविष्ट नसलं तर तुमच्या आईचं, वडिलांचं किंवा आजीचं किंवा आजोबांचं नाव असणार. तर ते मॅपिंग तुम्हाला करायचं आहे. ते कसं करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कन्फ्यूज होऊ नका, एंड पर्यंत व्हिडिओ पहा, समजून व्यवस्थित सांगणार आहे. चला तर SIR मॅपिंग घर बसल्या कसं करावं. तुम्हाला एक लिंक देतोय, त्याचबरोबर ऍप सुद्धा देतोय. ज्या पद्धतीने मी कम्प्युटर स्क्रीनवरती दाखवतोय त्याच पद्धतीने तुम्हाला ऍप थ्रू सुद्धा लॉग इन आणि SIR मॅपिंग करता येणार आहे. तर तुम्हाला लिंक पाहू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. voters.eci.go.in या साइट वरती तुम्हाला यायचं आहे. या साइट वरती आल्यानंतर इथं तुम्हाला ऍप सुद्धा आहे, किंवा पहा तुम्हाला ECINET ऍप डाउनलोड करायचा आहे जो गुगल प्ले स्टोर वरती आहे. आता सेम प्रोसेस असणार आहे दोन्ही ठिकाणी. आता पहा, इथे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR 2026 आहे. तर पहिला ऑप्शन आहे फिल इन्युमेरेशन फॉर्म आणि दुसरा आहे सर्च युअर नेम इन लास्ट SIR. ओके, समजून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे SIR मॅपिंग करण्यासाठी? सुरुवातीला 2002 च्या यादीत आपले नाव आहे का? आपले नाव नसेल तर आईचे, वडिलांचे किंवा आजी आजोबांचे नाव शोधायचे आहे, कारण SIR मॅपिंग करायचं आहे. आपलं जरी आता नाव असेल आणि 2002 साली नाव असेल तरी सुद्धा तुम्हाला 2002 च्या यादीमधील नाव तुमचं शोधायचं आहे. आता नसेल आई, वडील, आजी आजोबा. आता पहा, समजून घ्या. इथं आपल्याला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. क्लिक करा. आता तुमचं नाव मागील 2002 च्या यादीत होतं काय? नाही. तर तुमच्या आई, वडील किंवा आजी आजोबांचं शोधायचं आहे. कुठे होतं? महाराष्ट्रात होतं, बाहेर राज्यात होतं, कुठे ते शोधा. असं शोधायचं आहे. महाराष्ट्र, ज्या राज्यात होतं ते राज्य. जिल्हा कोणता होता तो जिल्हा सिलेक्ट करा. आता मतदारसंघ, आता 2002 ला कोणता मतदारसंघ होता तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ जो आहे तो मी सिलेक्ट केला. त्यानंतर इथे पोलिंग स्टेशन नंबर म्हणजे त्या गावचं नाव, म्हणजे मतदार केंद्र, ज्या गावात मतदान केंद्र होतं त्या 2002 साली ते केंद्र आपल्याला शोधायचं आहे. आता यानंतर पहा, आपल्याला इथं काय शोधायचं आहे? इथं पहा, इलेक्टोर फुल नेम इन लास्ट SIR 2002 म्हणजेच काय? फुल नेम टाकायचं आहे लास्ट SIR 2002 साली. मग कुणाचं टाकणार आहे? तुमचं असेल तर तुमचं टाका, किंवा आई, वडील, आजी आजोबा यांचं नाव इथं एंटर करायचं आहे. उदाहरणार्थ पहिलं तुमचं नाव सुद्धा टाकू शकता आणि सरनेम टाकू शकता. उदाहरणार्थ मी टाकतो, इंग्लिश मध्ये टाईप करा किंवा मराठीत सुद्धा टाईप करू शकता. यानंतर इथे पहा कॅप्चा देण्यात आलेला आहे, तो जसा आहे तसा तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे आणि सर्च करायचा आहे. इतकंच करा. आता सर्च केल्यानंतर काय होणार आहे? खालती त्या नावाची लिस्ट येणार आहे. उदाहरणार्थ तुमचं नाव सागर असेल तर सागर नावाची संपूर्ण लिस्ट येणार आहे. त्यात तुमचं आडनाव आणि वडिलांचं नाव मॅच होतंय तो नंबर आपल्याला घ्यायचा आहे. उदाहरणासाठी मी घेतलेला आहे. इथं पाहू शकता मी हाईड केलेला आहे, ब्लर केलेला आहे. आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते मुख्यतः समजून घ्या. इथं आपल्याला EC नंबर जो काही आहे तो मतदार संघ नंबर, पोलिंग स्टेशन नंबर म्हणजे तुमच्या गावचा नंबर असतो तो घ्यायचा आहे. इथं दिलेला आहे, ब्लर केलोय. आणि पार्ट सिरियल नंबर जो की तुम्हाला इथे दिसतोय, म्हणजेच काय 2002 च्या यादीमध्ये तुमचं अनुक्रमांक या नंबरला नाव होतं, तर याचा फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. तुम्हाला हे 3 नंबर खूप महत्वाचे आहे. ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कशा पद्धतीने मॅपिंग करते वेळी. ठीक आहे, चला. आता तुमचं नाव शोधला, तुमच्या वडिलांचं किंवा आईचं, त्यांचं नसेल तर आजी आजोबांचं नाव शोधला. तुम्हाला ते 3 नंबर भेटले. कोणकोणते? एक पोलिंग स्टेशन नंबर तुमचा, त्यानंतर तुमचा EC नंबर आणि तुमचा पार्ट सिरियल नंबर, हे 3 नंबर घेतला. आता तुम्हाला पुन्हा त्याच साइट वरती जायचं आहे
जिथे की 2 ऑप्शन होते. तुम्ही बॅक या, आता पहा इथंच आलाय. तर इथे तुम्हाला सर्च केला, आता तुम्हाला फिल इन्युमिरेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे, जो की आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला लॉग इन पर्याय आहे. आता लॉग इन कसं करायचं 2च मिनिटात. तुमचं जर ऑलरेडी मतदान पोर्टल वरती लॉग इन असेल तर मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओटीपी करून ओटीपी फिल करून लॉग इन करू शकता. जर तुमचं नसेल तर साइन अप करा. साइन अप करून तुम्हाला मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून कंटिन्यू करून तुमचा इपिक नंबर टाकायचा आहे, जो की मतदान कार्डावरती असतो. आता तुमची इतकी सर्व कार्ड आहेत तरी ही जपण्यासाठी अशा पद्धतीचं पाकिट तुम्ही वापरू शकता. लिंक मी तुम्हाला प्रोडक्ट मध्ये देतोय, तुम्ही हे असं वापरू शकता. मतदान कार्ड, एटीएम कार्ड वगैरे तुम्ही या अशा पॉकेटमध्ये जपून ठेवू शकता. आता मतदान कार्डचा इपिक नंबर तुम्हाला टाकून तुम्ही रजिस्टर करायचा आहे. खूप सोपं आहे साइन अप करून. आता पहा, ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांचं मी साइन अप करून घेतला. आता तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा इपिक नंबर आणि इथं तुमचा कॅप्चा टाका आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करा. यानंतर पहा, इथून तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्या, महाराष्ट्र, आणि इथे तुमचा इपिक नंबर टाकायचा आहे, जो की तुमच्या मतदान कार्ड वरती असतो. तो इपिक नंबर इथे टाकायचा आहे 2026 चा, म्हणजे चालू असलेला, आणि इथे सर्च पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा, तुम्हाला इथं पाहू शकता तुमचं नाव आलेलं आहे, तुमचा इपिक नंबर, मतदान नंबर, तुमचं एज, तुमचं गावचं नाव, पोलिंग स्टेशन नंबर, एसी नंबर आणि स्टेट हे आलेलं आहे. इथे तुमचं नाव सुद्धा आलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुमच्या बीएलओचं नाव आणि मोबाईल नंबर. आता पहा, तुमच्या आधार कार्ड आणि मतदान कार्डात तफावत असेल तर तुम्ही तुमच्या बीएलओशी संपर्क साधायचा आहे. त्यांच्यापाशी जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा मागील व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन पाहू शकता. लिंक मी आय बटन वरती ठेवतोय. त्यानंतर खालती या. खालती आल्यानंतर पहा, इथे तुमचा मोबाईल नंबर परत एकदा एंटर करायचा आहे आणि सेंड ओटीपी पर्यायावरती पुन्हा एकदा क्लिक करायचा आहे. ओटीपी फिल करा, व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करा. यानंतर पहा, खालती तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहेत. पहा, इथे 4 ऑप्शन दिसत आहेत. पहिला ऑप्शन हाईड आहे, म्हणजे तुमचं 2002च्या यादीत नाव नसल्यामुळे हाईड आहे. जर तुमचं 2002च्या यादीत नाव असेल तर डायरेक्टली मॅच्ड येतं. आता पहा, दुसरा ऑप्शन कोणता आहे, माय पॅरेंट नेम, म्हणजे फादर, मदर, ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर एक्झिस्ट इन द इलेक्टोरल रोल ऑफ SIR 2002, 2003 किंवा 2005 मध्ये नाव असेल तर तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुमच्या जो मगाशी नंबर काढला होता वडिलांचा अनुक्रमांक तो टाकायचा आहे. 3 नंबर आहे, माय पॅरेंट नेम, फादर, मदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर एक्झिस्ट इन द इलेक्टोरल रोल SIR 2025-26 मध्ये नाव आहे. आणि चौथा आहे, नियर दे माय नेम नॉर माय पॅरेंट नेम एक्झिस्ट इन द इलेक्टोरल रोल ऑफ द लास्ट SIR, म्हणजेच काय, पॅरेंटचं पण नाव नाही आहे आणि आपलं पण नाही आहे. त्यासाठी 4 नंबरचा ऑप्शन क्लिक करून तुम्हाला पुढील डॉक्युमेंट अटॅच करावे लागतील. तर आपल्याला 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो शिकून घेऊया, कारण तुमच्या आजी आजोबांचं किंवा वडिलांचं नाव आहे जे की मी काढून दाखवलेलं आहे. त्यावरती क्लिक करा आणि पहा, खालती या. खालती आल्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचं राज्य, ज्या राज्यामध्ये तुमचं 2002ला नाव होतं. त्यानंतर पहा, 2 नंबरचा ऑप्शन आहे, मतदारसंघ जो तुमचा आहे त्याचा नंबर टाकून सर्च करू शकता किंवा तुमचा मतदारसंघाचं नाव सर्च करायचं आहे. आणि पोलिंग स्टेशन नंबर, जो की तुम्हाला मी सांगितलेला होता, पोलिंग स्टेशन नंबर आणि असेंब्ली नंबर. आता पोलिंग स्टेशन नंबर कोणता होता तो टाका, तुमचं गावचं नाव येऊन जाईल. यानंतर पहा, इथे पार्ट सिरियल नंबर म्हणजेच अनुक्रमांक जो मगाशी सांगितला होता, तो मगाशी तुम्हाला 3 आकडे सांगितले होते, अंक, त्यापैकी हा इथे जो की तुमचा मतदारसंघ क्रमांक, पोलिंग स्टेशन नंबर इथं दिसत आहे. आणि इथे आता तुमचा अनुक्रमांक वडिलांचा जो काही घेतलेला होता तो इथे एंटर करा. इथे सिलेक्ट युअर रिलेशनशिप वरती क्लिक करा, फादर, मदर, ग्रँडफादर की ग्रँडमदर ते सिलेक्ट करा आणि सर्च पर्यायावरती क्लिक करा. सर्च केल्यानंतर पहा, इथे तुमच्या जे की वडिलांचं नाव आलेलं आहे, त्यांचं रिलेटिव्ह नेम आलेलं आहे. यानंतर पहा, जो की तुम्हाला सिरियल नंबर सांगितला होता तो करेक्ट आलेला आहे. यानंतर पहा, इथं माय रिलेटिव्ह नेम एक्झिस्ट इन द इलेक्टोरल रोल ऑफ महाराष्ट्र इन 2002 ऍज पर द अबोव डिटेल्स, म्हणजे ही वरची डिटेल्स आहे म्हणून इथं क्लिक करायचं आहे, माझ्या वडिलांची माहिती म्हणून, म्हणजे रिलेटिव्हची. कंटिन्यू पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पुढील स्टेप पहा, इथे तुमचा मोबाईल नंबर आहे जो की मी हाईड केलेला आहे. इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ, इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. इथे फादरचं नेम
इथं फादरचं नेम, आता इथं फादरचा इपिक नंबर टाकू शकता, अन्यथा स्किप करा. मदर नेम फुल, आईचं नाव. त्यानंतर पहा स्पाऊस नेम टाकू शकता, अन्यथा स्किप करा. यानंतर पहा खालती इथे तुम्हाला अपलोड फोटो चूज फाईल करायचा आहे. जिथं फाईल ठेवलेली आहे फोटोची ती फोटो अपलोड करायचा आहे. इथे तुम्हाला झूम इन झूम आउट रोटेट वगैरे करून सेव्ह करायचा आहे. हा फोटो तुमचा अपलोड करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने तुमचा इथे फोटो पहा अटॅच झालेला आहे. फोटो सुद्धा अटॅच झालेला आहे. यानंतर सर्व माहिती भरलेली चेक करा. सबमिट पर्यायावरती क्लिक करा. पहा यानंतर पहा आता तुम्हाला सबमिट करते वेळी इथे आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आणि साइन करायची आहे. आता आधार थ्रू तुमची ही साइन होणार आहे. तुमचा आधार नंबर टाका. यानंतर गेट ओटीपी पर्यायावरती क्लिक करा. पहा आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो इथे ओटीपी फिल करा. डिक्लेरेशन आहे हे ऍक्सेप्ट करा आणि इथे पाहू शकता सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट केला. आता ही ई साइन आहे जी की तुम्ही हस्ताक्षर करता त्याच प्रकारे ही तुम्हाला ई साइन पोर्टल वरती करायची आहे. पहा अशा पद्धतीने तुम्हाला इथे पहा तुमचा इपिक नंबर, तुमचं नेम, तुमची संपूर्ण माहिती इथे झालेली आहे आणि हा झाला तुमचा SIR मॅपिंगचा रिसीट आहे. ही डाउनलोड रिसीट करा. पहा अशा पद्धतीने घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन SIR मॅपिंग करता येणार आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दलचा जरूर असणार आहे. पुन्हा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.